पुढच्या 2 वर्षामध्ये तुमचा जॉब जाणार आणि याचं कारण आहे AI. जर माझ्याकडे काहीच नॉलेज नसतं आणि मला माझं करिअर शून्यापासूनच सुरू करायचं असतं तर मी कोणती फील्ड निवडली असती? ती आहे AI. कारण AI जे तर ट्रेंड नाहीये, ते भविष्य आहे. 25 वर्षापूर्वी इंटरनेटने पूर्ण जग बदलवलं. तीच क्रांती आता AI करते. तुम्हालाही ChatGPT वापरता येते आणि तुम्हाला वाटतं की ChatGPT मध्ये पूर्ण AI आहे, तर थांबा, ही फक्त सुरुवात आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण AIचा फ्री क्रॅश कोर्स देणार आहे. तर वेळ न वाया घालवता लगेच मुद्द्याला हात घालू. सगळ्यात आधी बेसिक समजून घ्या की AIचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे स्टँड अलोन AI. जसं की ChatGPT म्हणजे कुठलाही प्रश्न विचारला की ChatGPT तुम्हाला उत्तर देते. दुसरा आहे इंटिग्रेटेड AI, जो तुमच्या रोजच्या ऍप मध्ये लपवलेला आहे. जसं की तुम्ही इंस्टाग्राम वरती रील बघता किंवा Amazon वरती शॉपिंग करता, तर त्याच्यामध्ये तुमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच तुम्हाला त्या अल्गोरिदम नुसार त्या दाखवल्या जातात. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही Amazon वरती काही सर्च केलं, जसं की मला मोबाईल घ्यायचा आहे, तर मी जर मोबाईल सर्च केला तर मला तिथे फक्त मोबाईलच जास्त दिसतात. किंवा इंस्टाग्राम वरती जर तुम्ही त्या निश मध्ये रील बघितली तर त्या निश मध्येच तुम्हाला त्या इनडायरेक्टली रील्स ज्या आहेत त्या इंस्टाग्राम दाखवतो. सो हाच एक दुसरा पार्ट आहे AIचा. तिसरा आहे कस्टम AI, जो स्पेसिफिक कामासाठी बनवलेला आहे. उदाहरणार्थ बँकिंग मध्ये फ्रॉड डिटेक्ट करणारा AI, एकदम पॉवरफुल. यात थोडं टेक्निकल पण सोप्या भाषेत. आता बघूयात मशीन लर्निंग म्हणजे काय. मशीन लर्निंग म्हणजे मशीनला डेटा घेऊन शिकवणं, जसं आपण लहान मुलांना शिकवतो. जीमेलचे स्पॅम ओळखतात ते मशीन लर्निंग मुळेच शक्य आहे. डीप लर्निंग म्हणजे मेंदूप्रमाणे काम करणं. उदाहरणार्थ फेस अनलॉक. कम्प्युटर व्हिजन म्हणजे मशीनला डोळे देणं, ज्यामुळे कारला समजतं की समोर काय आहे. आता सगळ्यात मोठा गेम चेंजर म्हणजे AI एजंट्स. जनरेटिव्ह AI फक्त कॉन्टेंट तयार करतं, पण AI एजंट्स जे आहेत ते स्वतः काम करतात. तर तुम्ही जर AI एजंटला फक्त वेबसाईट बनवायला जर सांगितली तर ते स्वतः कोडिंग करतात, डिप्लॉय आणि लॉन्चही देखील करतात. हेच तर आहे फ्युचर स्किल. आणि यावरती जे लोक सध्या काम करतायत ते खूप पुढे जात आहे. आता येतो प्रॅक्टिकल विषयावरती, म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. हा एक सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा. RCAF. R म्हणजे रोल, AI ला सांगा की कोण आहे. C म्हणजे कॉन्टेक्स्ट, तुमचा बॅकग्राऊंड एक्सप्लेन त्याला करा. A म्हणजे आस्क, नेमकं काय हवं आहे ते स्पष्ट सांगा. F म्हणजे उत्तर कसं हवंय ते ठरवा. तुम्ही जर हा फॉर्म्युला तुमच्या कुठल्याही प्रॉम्प्ट मध्ये वापरला तर तुमचा रिझल्ट पाहून तुम्ही स्वतःच शॉक व्हाल. सो हा फॉर्म्युला लिहून कुठेतरी ठेवा किंवा नोटपॅड मध्ये नोट करून ठेवा. मित्रांनो, सुरुवात ही कठीणच असते, पण कन्सिस्टन्सी सगळं बदलत असते. रोज थोडा सराव करा, टूल्स एक्सप्लोर करा, नवीन नवीन टूल्स शोधा, बघा आणि त्याचा वापर करा. लक्षात ठेवा, रिअल मनी कम फ्रॉम डुईंग बोरिंग थिंग कन्सिस्टंटली. AI वरती स्टेप बाय स्टेप संपूर्ण कोर्स मी बनवणार आहे. तर तुम्हालाही जर पूर्ण कोर्स हवा असेल तर कमेंट करा AI कोर्स. मला बघूयात की किती जणांना AI शिकायचं आहे. सो कमेंट करा AI. आणि जर व्हिडिओ हा आवडला असेल एक लाईक करा आणि तुमच्या एका मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. मला जर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग हवे असतील तर तुम्हाला book.pk100.in या वेबसाईट वरती ते मिळतील, किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.